आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी आणि मराठा समाजामध्ये निर्माण झालेली कटुता ही महाराष्ट्रासाठी घातक आहे। त्यातून सामाजिक सलोख्याची वीण उसवत चालली आहे अशी खंत खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली। अशा प्रकारची कटुता महाराष्ट्राला परवडणारी नाही, त्यामुळे राज्यकर्त्यांनी सुसंवाद घडवून एकीची वीण घट्ट करणं गरजेचं आहे असं खासदार शरद पवार यांनी नमूद केलं। शिवछत्रपतींच्या आशीर्वादाची जाहिरातबाजी करणाऱ्या देवाभाऊंनी शिवछत्रपतींच्या कारभाराचं अनुकरण करावं। पाऊस आणि अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी असा सल्लाही पवार यांनी दिला। तर निवडणूक आयोगाने पारदर्शीपणे काम केलं नाही तर लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडेल असंही खासदार पवार म्हणाले। खासदार शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। माझ्या 75व्या वाढदिवसाला स्वतः नरेंद्र मोदी आले होते। अशा कार्यक्रमात राजकारण आणायचं नसतं। 75व्या वाढदिवसानिमित्त मीही नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत। देशासाठी त्यांना जे काही करायचं आहे ते त्यांनी करावं अशी सदिच्छा शरद पवार यांनी व्यक्त केली। वयाच्या 75 वर्षांनंतर मी राजकारणातून थांबलो नाही, त्यामुळे मोदींना थांबायला सांगायचा मला नैतिक अधिकार नाही असं खासदार पवार यांनी स्पष्ट केलं। शिवछत्रपतींच्या आशीर्वादाची जाहिरातबाजी करणाऱ्या देवाभाऊंना खासदार पवार यांनी टोला लगावला। शिवछत्रपतींनी दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी स्वराज्याचा खजिना रिता केला। सोन्याचा नांगर तयार करून शेतकऱ्यांसाठी आपलं स्वराज्य असल्याचं कामातून दाखवून दिलं। पण राज्यातील सरकारचं शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष नाही। पाऊस, पूर, अतिवृष्टी यामुळे पिकांचं नुकसान झालंय। काही ठिकाणच्या जमिनी वाहून गेल्यात। अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना देवाभाऊंनी मदत करावी असं आवाहन त्यांनी केलं। नांगरट करायची होती तर नांगराला फाळ नव्हता। शिवाजी महाराजांनी आपल्या जे काय असेल संपत्ती त्यातनं सोनं बाहेर काढलं, सोन्याचा फाळ केला आणि संदेश हा दिला की शेतकऱ्याची जमीन नांगरटीची शिवाय राहता कामा नये। त्या नांगरटीला फाळ नसेल तर सोन्याचा सुद्धा फाळ आम्ही या ठिकाणी बसू। तात्पर्य हे आहे की या सगळ्याकडं बघण्याचा दृष्टिकोन शिवाजी महाराजांचा काय होता हा त्यातनं स्पष्ट होत आहे। पण दुसऱ्या बाजूनं आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी अतिवृष्टी आणि शेतीचं नुकसान, पिकाचं नुकसान हे दिसतं आहे। बघूया आता पंचनामे कधी करतात, प्रत्यक्ष मदत कधी पोहोचते, या सगळ्याकडे आशेने शेतकरी पाहतोय आणि त्यामुळं देवाभाऊंनी या सगळ्याकडे अधिक लक्ष द्यावं। मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राज्यात सुरू असलेल्या दावे प्रतिदाव्याबद्दलही खासदार पवार यांनी भूमिका मांडली। हैदराबाद गॅझेट दिशा दाखवणार आहे, पण राज्यातील एकीची वीण उसवू नये, कटुता वाढू नये यासाठी सुसंवाद पाहिजे। पण सरकारनं मराठा आणि ओबीसींची समिती स्थापन केली। दोन्ही समित्यांमध्येही त्या जातीचे लोक आहेत। परभणी, बीड, धाराशिव आणि काही जिल्ह्यात मराठा आणि ओबीसी मध्ये कटुता वाढली आहे। एकमेकांच्या हॉटेलमध्ये जायचं नाही इथपर्यंत वातावरण बिघडलंय। अशा प्रकारची वाढती कटुता महाराष्ट्रासाठी घातक असल्याची भीती खासदार पवार यांनी व्यक्त केली। दुर्दैवानं असं चित्र आहे की मी मराठा आहे, माझं हॉटेल आहे आणि तुम्ही ओबीसी आहात, तर तुम्ही माझ्या हॉटेलमध्ये येत नाही किंवा तुम्ही ओबीसी आहात, तुमचा एखादा व्यवसाय आहे, मी मराठा आहे तर मी तुमच्याकडे येत नाही। असं चित्र महाराष्ट्रात कधी नव्हतं आणि हे चित्र आपण काही झालं तरी राग, टीका, टिप्पणी याच्याकडे न बघता सामंजस्यच तयार केलं पाहिजे। आज त्याची आवश्यकता महाराष्ट्राला आहे आणि आम्हाला लोकांचं तर असं काय राजकीयदृष्ट्या काय होईल त्याची चिंता नाही, सामाजिकदृष्ट्या महाराष्ट्र एकसंघ पाहिजे।
राज्यकर्त्यांनी एकोप्याची वीण टिकवण्यासाठी सुसंवाद वाढवणं गरजेचं आहे असं खासदार पवार यांनी नमूद केलं। 1994 साली मंडल आयोग लागू झाला, त्यावेळी मराठा आरक्षणाचा मुद्दा नव्हता असंही त्यांनी नमूद केलं। निवडणूक आयोगाबद्दल खासदार पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। 300 खासदार रस्त्यावर उतरून मोर्चा काढतात, ही बाब दुर्लक्ष करण्यासारखी नाही। खासदारांसोबतच्या बैठकीसाठी अटी घालणं योग्य नाही। राहुल गांधी यांच्या आरोपानंतरही निवडणूक आयोग खबरदारी घेताना दिसत नाही अशी टीका खासदार पवार यांनी केली। निवडणूक आयोगानं दृष्टिकोन बदलून पारदर्शकता आणली नाही तर निवडणूक प्रक्रियेवरचा लोकांचा विश्वास टिकणार नाही असं सांगत अशा प्रकारामुळे उद्रेक होण्याची भीती खासदार पवार यांनी व्यक्त केली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सगळीकडेच महाविकास आघाडी एकत्र लढेल असं सांगता येत नाही। स्थानिक समीकरणं पाहून निर्णय घेतला जाईल। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवरही खासदार पवार यांनी मत व्यक्त केलं। मुंबई आणि ठाणे परिसरात ठाकरे बंधूंची मोठी ताकद आहे, त्याचा ठाकरे बंधू आणि महाविकास आघाडीला लाभ होईल असं पवार यांनी नमूद केलं। पत्रकार परिषदेला व्ही पाटील, आर के पवार, अनिल घाटगे, सुनील देसाई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।